नमस्कार मंडळी, मी आहे पूजा आणि नेहमीप्रमाणे आज पण आम्ही घराजवळ असलेल्या खाऊगल्ली येथे आलो होतो. कारण व्यंकटेशला बिर्याणी खायची होती. धाराशिवला राहून ना तो एवढं बिर्याणी खायला शिकलेला आहे ना. इथं होता तेव्हा कधी खात नव्हता, खा खा म्हटलं तर नको म्हणायचा. पण तिकडं जाऊन त्याला एवढी सवय लागलेली आहे ना. आणि त्यानं आल्यापासून ना मी पण घरी बिर्याणी बनवली नव्हती, म्हणजे नॉनव्हेजच आणलं नव्हतं कसलंच. तर त्याच्यामुळंच मग म्हटलं बरेच दिवस झाले आहेत, तर पिल्लूचे पप्पा बोलले की चला बाहेरच खाऊयात म्हणून. मग जर वेळेस आम्ही जिथं जातो तिथेच म्हटलं गारवामध्ये जाऊयात, कारण तिथं ना छान बिर्याणी असते. म्हणजे मला तर तिथं छान लागते बिर्याणी, असं काय नाही. मग त्याच्यामुळं मग आम्ही तिथे ना गेलो आणि माझ्यासाठी व्हेज दम बिर्याणी मागवली, कारण मी नॉनव्हेज खात नाही आहे. आणि त्याच्यासाठी ना हैदराबादी दम बिर्याणी मागवली, म्हणजे दोघांसाठी मागवली त्या. आणि त्याचबरोबर त्यांच्यासाठी चिकन लॉलीपॉप पण घेतले होते. दोघात एकच बिर्याणी घेतली होती त्यांनी हैदराबादीची, आणि लॉलीपॉप घेतो म्हटले. नको म्हणले, एवढंच बास आहे. आणि मी काय माझी व्हेज दम बिर्याणी खाल्ली. आणि मला पाणीपुरी पण खायची होती, कारण तिथेच ना मी तुम्हाला सांगितलं होतं एकदा बघा, 6 फ्लेवरचं पाणी भेटतं, पाणीपुरी खूप छान भेटते. ती पाणीपुरी पण मला खायची होती. त्याच्यामुळं मग मी पटकन खाल्लं. त्यांना पण सांगितलं लवकर खावा म्हणून. आणि हा बघा, घरी ना तिखट खायला नको म्हणतो, आणि बाहेर गेल्यानंतर ना ते चायनीज वगैरे काय मागवलं किंवा लॉलीपॉप वगैरे असेल ना, तर त्याच्यासोबत जी चटणी देतात ना, एवढी तिखट असते ना, तर तो आवडीनं खातो. आणि घरात तिखट खा म्हणलं की नको बोलतो, तिखट लागतं म्हणून. आणि बाहेर गेल्यानंतर आवडीनं खातो. त्याने काय लॉलीपॉप खाल्ले चटणीमध्ये लावून. स्वप्नीलने पण खाल्ले. आणि मी इकडं पाणीपुरी खाण्यासाठी आले. पाणीपुरीला पण एवढी गर्दी होते ना, खूप गर्दी असते तिथं. मग त्यांचं झाल्यानंतर माझा नंबर आला. ते 1 बाय 1 देतात, प्रत्येक फ्लेवरचं पाणी देतात. 6 प्रकारचे पाणी असतात. आणि पाणीपुरी खरंच खूप छान लागते. पाणीपुरी खाल्ल्यानंतर तर माझं पोट एवढं टम झालं ना. सुकीपुरी पण मला खायची इच्छा नव्हती. स्वप्नीलला म्हणलं खावा, तर ते पण म्हणले नको. मग मीच खाल्ली सुकीपुरी आणि मग निघालो आम्ही. आणि जवळच आम्ही गेल्यानंतर ना तिथे एक काका गाणे म्हणत होते, खूप छान गाणे म्हणत होते. ते बघण्यासाठी व्यंकटेश पुढे 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 गाणे खरंच खूप छान म्हणत होते. आम्ही तिथं थांबून एक गाणं ऐकलं. आणि तिथेच एक बॉक्स ठेवला होता त्यांनी, त्याच्यात व्यंकटेशने थोडे पैसे टाकले. आणि मग तिथून आम्ही घराकडे निघालो. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.